श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज दुर्लक्ष करू नकोस. चालू वेळेला तुझ्या समोर हा ऑनलाईन आलेला व्हिडिओ नसून हा एक मोठा देवी संदेश आहे, ज्याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा चांगला परिणाम होणार आहे. आजचं तुझं दुःख संपून मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्या डोळ्यासमोर आलेला आहे. चुकूनही तू दुर्लक्ष करू नकोस. येत्या 3 मिनिटात जीवन बदलणारा चमत्कार तुझ्या नशिबात घडणार आहे, जो कर्ज, गरिबी, रोग, वाईट शक्तीही कायमची दूर करणार आहे. होय बाळा, देव तुला इतरांसारखा फसवणार नाही. खूप सहन केलं, पण आत्ता नाही. ज्यांनी तुला रडवलं तेच तुझा पाया पडत येतील. ज्या फोनवर तू हा संदेश ऐकत आहेस, त्याच फोनवर तुला आनंदाची सर्वात मोठी बातमी मिळणार आहे. विश्वास ठेव बाळा, तुझाही दिवस येणार आहे. मित्रांनो, तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला त्रास देत असतात, टेन्शन देत असतात. हे लोक मुद्दाम चुका दाखवतात. काहीजण तुमच्या यशावर, प्रगतीवर जळतात सुद्धा, तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात. तुम्ही कितीही चांगला वागला तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतंच. कुणाच्याही चेहऱ्यावरचे हसू आलं की त्यांना त्रास होतो. आपण त्याच्या बोलण्याला सतत गांभीर्याने घेतलं तर आपलं मन रोज दुःखी होईल. काही वेळा वाटतं की त्यांना सणसणीत उत्तर द्यावं आणि आपलं शांत स्वभावात त्यात आड येतो. अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्याच्याशी वाद घालायचं, भांडणं करायचं म्हटलं तर आपलं मन भजत नाही. मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा? तर हे अगदी सहज शक्य आहे. गरज आहे फक्त शहाणपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्याचे. हे काही उपाय मारक तर आहे, पण विनाशस्त्र. कोणालाही शिवीगाळी न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकतात. तर ते कोणतीही गोष्ट आहे जी आपल्याला टेन्शन देणार आहे लोकांपासून सहज मात करायला शिकवतील, ते पाहूया. तत्पूर्वी लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. सर्वप्रथम जो काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे त्याचे बोलणे गंभीरपणे घ्यायचं नाही. त्यांना हसून टाळायचं. टेन्शन देणारी माणसं काय करतात? टोमणे मारतात, फालतू बोलतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधतात. तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दाचा विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा. म्हणून जेव्हा असं कोणी काही बोलतं, हसून ती गोष्ट टाळा. कधीकधी समोरच्याचं वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं, त्यावर हसण्यासारखी परिस्थिती असते. समोरचा तर टोचण्याच्या उद्देशाने बोलतो, पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळून होतो. काय हे, याला काहीच फरक पडत नाही असं त्याला वाटायला लागतं आणि त्याचं फालतू बोलणं थांबतं. हसणं हे शस्त्र आहे. तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं असं म्हणत मिश्किलपणे उत्तर द्यायचं. त्यांना दुर्लक्ष करण्याची तुम्ही सवय लावा. तो व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे, एकदम झिरो आहे. झिरोला तरी किंमत आहे असे तुम्ही माना. कधी तुम्ही ऐकलंच असेल की भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं. असंच काहीतरी आहे.
टेन्शन देणारे लोक म्हणजे सतत भोंकणारे कुत्रेच. त्याच्याकडे लक्ष दिलं की तो आणखी जोरात भोंकतात. म्हणून दुर्लक्ष करणं हे तुमची ढाल आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काहीच चालत नाही. हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात. आपण दुर्लक्ष करत राहिलं की समोरचा माणूस सुद्धा शांत होतो आणि त्याचा जो मार्ग आहे तो बदलतो. एखाद्या 70च्या वृद्धाला अक्कल शिकवतात त्याच्यावर अवलंबून सुद्धा केवळ तो वृद्ध भावनिक आहे म्हणून त्यालाच सर्व गोष्टीला जबाबदार धरतात. स्वतःविषयी परकोटीची अपेक्षा. त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा त्रासदायक गोष्टी आपल्याला आयुष्यात घडत असतात. हळूहळू ते त्रास देणारी व्यक्ती कंटाळून गप्प बसेल. आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्याच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्त्व विसरून जातो. तुम्ही जितका दुर्लक्ष कराल तितकंच तुमचं मन शांत राहील. तुमचं लक्ष कोणावर असावं हे देखील एक कला आहे. आपलं काम असं जबरदस्त करा की तुमच्या यशाने त्यांना उत्तर आपोआप मिळेलच. आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो? जेव्हा तुम्ही यशस्वी होता, जेव्हा तुमचं नाव लौकिक होतं, तुमच्या कामाचं कौतुक होतं, अशा वेळीच त्याचं पित्त खवळतं. म्हणून अशा लोकांना न बोलून, उत्तर न देता कामा नये. उत्तर द्या. जसं की अभ्यासात टॉप करणे, ऑफिसमध्ये कामात उत्तम कामगिरी केलेत नाव काढणे आणि मग बघा ते कसे गप्प होतात, समजतात. तुमचं नाव झालं की त्याच्या तोंडात बोट जाते. मग ते जरी तुमच्याविषयी काही बोलले तरी लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. म्हणतात ना, कुत्रा भुंकतो आणि हत्ती त्याच्या डौलात चालतो. म्हणून त्याच्या धैर्यावर तुम्ही खंबीर राहा आणि ध्येय तुम्ही गाठा. बाकी नाव ठेवणारी नावं ठेवतील. जेव्हा पाणी डोक्यावरून वर जातं तेव्हा मुद्दामून टेन्शन देणाऱ्यावर अरे बाबा बस झालं आता, बस शांत असा रंग तुम्ही उत्तर द्या. काही वेळ समोरचा माणूस खूपच अति करतो, प्रत्येक गोष्टीत ना खुपसत असतो. अशा वेळी त्याची उचलबांगडी योग्य आणि भगवंतच आहे आपल्या पाठीशी. तर मग घाबरायचे कशाला? सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. धन्यवाद.